नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. तसेच लालकृष्ण अडवाणी यांचे फोन करून अभिनंदन देखील केलं. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून सर्वात जास्त काळ पक्षाचे अध्यक्ष राहिलेले लालकृष्ण अडवाणी हे एकमेव नेते आहेत. पहिल्यांदा ते 1986 ते 1990 आणि नंतर 1993 पर्यंत अध्यक्ष होते. 1998 आणि त्यानंतर ते 2004 ते 2005 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते. खासदार म्हणून 3 दशकं त्यांनी संसदेत काम केलं. भाजप सरकार आल्यावर अडवाणी आधी गृहमंत्री बनले आणि नंतर अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात 1999-2004 या काळात ते उपपंतप्रधान होते. राम मंदिर आंदोलनाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी 1990च्या दशकात राम मंदिरासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. राज्यातील पोलीस ठाण्यात पोलिसांसमक्ष गोळीबाराची घटना घडली आहे. उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी हा गोळीबार केला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांसाठी नियम वेगळे आहेत का असे प्रश्न विचारले जात आहेत. राज्यातील विरोधी पक्षांकडून सत्ताधारी शिवसेना भाजपा युतीवर टीका सुरू झाली आहे. खास करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे, कारण ते राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने हा गोळीबार केलाय. मायबाप जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे. हे झालंच कसं? ज्याने कोणी केलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. काहीही कारण असू देत, फायरिंग करण्याचा अधिकार आहे. एवढी सत्तेची मस्ती नाही तर काय? गोळी कुठेही चालवू शकतो का? सर्वसामान्य माणसं पोलीस स्टेशनमध्ये असतात. हे गुंडराज नाही तर काय आहे? राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत? राज्याच्या गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.